आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। युवा प्रशिक्षणार्थींचा प्रश्न मार्गी न लावल्यास 5 जूनपासून राज्यभर आंदोलन, हबप तुकाराम बाबा महाराज यांचा इशारा। मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोणमिसे यांना निवेदन देताना हबप तुकाराम बाबा महाराज व प्रशिक्षणार्थी। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने 1.25 लाख रुपये बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेतले। 6 महिन्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला, पण आम्ही राज्यभर आंदोलन केले। या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 महिन्याची मुदतवाढ दिली। शासकीय अध्यादेशही काढला, पण आजही त्यांना रुजू करून घेतले जात नाही। शासन व प्रशासनाची ही दुटप्पी भूमिका शोभणारी नसल्याची टीका करत महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी येत्या 5 जूनपर्यंत या युवा प्रशिक्षणार्थींना नियुक्त न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। हबप तुकाराम बाबा महाराज यांनी या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशिक्षणार्थींसह भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले। याबाबत बोलताना हबप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ असलेल्या प्रशिक्षणार्थींना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे। मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून देखील जिल्हा पातळीवरील कारभाऱ्यांकडून योजनेतल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबर वेतन देखील देण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे। राज्य सरकारने तातडीने याची दखल घेऊन राज्यातल्या 1.25 लाख कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी करून प्रशिक्षणार्थी यांना नियुक्त्या द्याव्यात ही आपली मागणी आहे। या मागणीची दखल न घेतल्यास येत्या 5 जून रोजी राज्यभरात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे। शासन व प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला। माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जे आहेत, पूर्ण महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजना म्हणून आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 1,34,000 विद्यार्थी काम करतात। ते काम करत असताना 6 महिन्याचा कालावधी त्यांना सुरुवातीला भेटला होता। त्यानंतर मुंबई पायदळी काढल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाडक्या भावांना 5 महिन्याची मुदतवाढ सरसकट पूर्ण महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी दिली। पण आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काही मुलांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये व्यत्यय निर्माण होतोय। ग्रामपंचायतमध्ये 5% एक अट त्या ठिकाणी सांगितली जाते। काही मुलांना पगार देखील अजून उपलब्ध होत नाही। काही नगरपालिकेमध्ये देखील त्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग करून घेतलं जात नाही। एकीकडे महाराष्ट्राचे मायबाप, महाराष्ट्राचे दैवत यांनी एकीकडे सांगावं की महाराष्ट्रातल्या सरसकट मुलांना न्याय मिळणार, सरसकट मुलांना 5 महिने मुदतवाढ भेटणार। आणि जर या सगळ्या गोष्टी होत असतील तर एकीकडे महाराष्ट्रातील ज्या वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा बाकी इतर जिल्हे असतील, 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामपंचायत असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा नगरपालिका असेल, त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेण्यामध्ये टाळाटाळ होते। मग जर समजा मायबाप जर सांगत असतील आणि जर कर्मचारी ऐकत नसतील तर हा कुठला कायदा? तर याचं स्पष्टीकरण आणि ह्या मुलाला जर 5 तारखेपर्यंत 5 एप्रिल जूनपर्यंत जर ह्या मुलांना जॉईनिंग करून जर नाही घेतलं, सरसकट जॉईनिंग करून नाही घेतलं तर अमरण उपोषण पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसपाशी आम्ही अमरण उपोषणला बसण्याचा या ठिकाणी इशारा देतोय। जर समजा सरकार एकीकडे मुलांना रोजगार उपलब्ध करून देते हे सांगते, एकीकडे हाताला तरुण मुलांना काम दिलं जाते म्हणून सांगितलं जातंय, एकीकडे प्रत्येक मुलांची जर परिस्थिती बघितली, एवढा मोठा दुष्काळ असताना पाऊस उन्हाळ्यामध्ये पडला, या मुलांचे आई वडील शेतकरी आहेत, त्यांची परिस्थिती बघितली दानादीन होऊन गेलेली आहे। आणि असणाऱ्या छोट्याशा अगदी पुंजीमध्ये 6,000 आणि 8,000 आणि 10,000वरती ही मुलं काम करतात आहे, त्यामध्ये समाधानी आहेत। तरी देखील ह्या मुलांना अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग असेल हे प्रत्येक मंडळी टाळाटाळ करतात। त्या मुलांनी उत्तर भेटण्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना वागणूक त्या लेवलची चुकीची भेटते। त्या मुलांना पगार किती मिळणार आहे, हेलपाटे किती खायला होणार आहे, जन्माहून ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला अशी परिस्थिती या मुलांची हे मंडळी करत आहेत। माझी प्रशासकांना विनंती आहे, जर 5 तारखेपासून ह्या मागण्या मान्य नाही झाल्या, त्यांचा पगार नाही मिळाला तर माननीय कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा इशारा 1,34,000 विद्यार्थ्यांचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे। धन्यवाद। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।